आता शिवतारेंचं शक्ती प्रदर्शन दिसून आलेलं आहे आणि आजपासून विजय शिवतारे मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत। जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन घेऊन त्यांनी प्रचाराचा नारळ सुद्धा फोडणार आहेत आणि बारामतीचा बजरंग बली माझ्या पाठीशी उभा राहणार असं सुद्धा शिवतारे यांनी म्हटलंय। तर गावोगावी फुलांची उधळण फटाके फोडत आता विजय शिवतारेंचं स्वागत सुद्धा करण्यात आलंय आणि महायुतीत आता बारामतीतून विजय शिवतारे यांनी बंड पुकारलं सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर पवारांविरोधात अपक्ष उमेदवारी जाहीर करताच आता विजय शिवतारे यांचं शक्ती प्रदर्शन सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आजपासून खरं तर विजय शिवतारे हे मतदारसंघाच्या दौऱ्यावर असतील आणि जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन घेऊन प्रचाराचा ते नारळ फोडणार आहेत। लोकसभा निवडणुकींचं रणशिंगम फुंकलं गेलंय आणि आता बारामतीमधून विजय शिवतारेंनी अपक्ष लढण्याची तयारी दाखवली आहे। ते तसा प्रचारही करण्यासाठी आता रस्त्यावरती उतरताना आपल्याला पाहायला मिळतात। माझ्या समोर विजय बाप्पू शिवतारे आहेत। बाप्पू, आपण बारामती लोकसभेमधून लढणार असं सांगितलंय, कशी आता ही संपूर्ण तयारी असणार आहे, कशा पद्धतीने लढाई सुरू करतायत? ही मी आपल्याला अगोदरच सांगितलं की जशी नॉर्मल लढाई जी असते त्याला मोठं नियोजन वगैरे यापेक्षा ही लढाई अगदी सोपी लढाई आहे। पवार वर्सेस इस्टॅब्लिश प्रस्थापित पवार वर्सेस बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्वसामान्य माणसं अशी ही लढाई आहे आणि निश्चितपणे पवार वर्सेस पवार होत असताना पवार विरोधी जे मतदान जवळजवळ 6 लाख मतदान 5.5 लाख मतदान हे या मतदारसंघामध्ये पवारांच्या विरोधात आहे। ते जानकरांच्या वेळेस आपल्याला दिसलंय, कांचनकुलच्या वेळेस दिसलंय। ह्या पवार विरोधी मतदानाला मतदान करण्यातला लोकशाहीतला अधिकार बजावण्यासाठी त्यांच्या आवडीचा खासदार निवडण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली पाहिजे या कर्तव्य भावनेतून मी ही लढाई लढतो। आज ही लढाई अशी सर्वसामान्य प्रस्थापितांविरुद्ध सर्वसामान्य माणसाशी लढाई। आज खरं तर या दौऱ्याला खरं तर सुरुवात करताय तुम्ही। आज पुरंदर असेल, त्यानंतर बारामती, इंदापूर हा संपूर्ण दौरा करतायत। कसा हा संपूर्ण दौरा असणार? आज मी दौरा म्हणता येणार नाही। जेवढी देवस्थानं जागृत देवस्थानं या सर्व मतदारसंघामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये विधानसभेमध्ये म्हणजे इंदापूर असेल, बारामती असेल, तुमचं दौंड असेल, पुरंदर, खडकवासला, भोर या ठिकाणची सर्व प्रसिद्ध जागृत देवस्थानं जे त्या देवस्थानांचा आशीर्वाद घ्यावा। ही लढाई लोकांची मी लढतोय। सर्वसामान्यांची लढाई लढत असताना प्रचंड प्रबळ अशी शक्ती समोर आहे आणि म्हणून देवाचं अधिष्ठान त्याला असावं या लढाईला। म्हणून देवाधिकांचे आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरांमधून जातोय। या निमित्ताने प्रचाराचा नारळ फोडलाय? हो, प्रचाराचा नारळ मी आता फोडतोय। असं म्हणतात की प्रस्थापित कनेरीचं जे हनुमान मंदिर आहे, मी आता प्रथमतः मल्हारी मार्तंडाचं दर्शन घेऊन भंडारा कपाळी लावून ह्या लढाईला सुरुवात करतोय। बारामती रस्त्यात येते ते कनेरीचं हनुमान मंदिर खूप प्रसिद्ध आहे, तर त्या मंदिरामध्ये दर्शन घेऊन तिथे पूजा अर्चा करून मी पुढे जाणार आहे। बापू, एकंदरीत जर आपण पाहिलं तर ही लढाई पवारांविरुद्ध तुम्ही लढत जरी असलात तरी महायुतीमध्ये एकंदरीत बंडखोरी होताना आपण पाहायला मिळते, त्याचा फटका महायुतीला बसणार असं वाटत नाही? नाही, ही बंडखोरी नाही आहे, हा स्थानिक लेवलचा प्रश्न आहे। मी महायुती बरोबरच आहे। नरेंद्र मोदींसारखा पंतप्रधान पुन्हा तिसऱ्यांदा या देशाला मिळाला पाहिजे आणि देश विकसित पुढे त्यांनी नेला पाहिजे। आज गेल्या 10 वर्षामध्ये देशाची प्रतिमा संपूर्ण विश्वामध्ये नेतृत्वाच्या बाबतीमध्ये संपूर्ण विश्वामध्ये एक वेगळ्या प्रकारचं अस्तित्व भारताने निर्माण केलंय आणि ते नरेंद्र मोदींच्या डायनामिझममुळे झालंय। त्यामुळे ते परत आलेच पाहिजेत। 400चे पार जो आकडा आहे तो निश्चित झाला पाहिजे आणि त्याचबरोबर हेतू हा आहे महायुतीच्या माध्यमातून की कोणत्याही परिस्थितीमध्ये जे राज्यभरात आणि देशभरात थोडंसं चुकीचं वागलं जातं त्या पवारांना रोखणे, तोच हेतू ठेवून मी हे लढतोय। ही लढाई अजित पवारांच्या विरुद्ध असणार आहे की सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार, नक्की कोणाविरुद्ध ही लढाई? मी पुन्हा एकदा सांगतो, पवार वर्सेस सामान्य जनता अशी ही लढाई आहे। नाव कशाला घेऊ मी?
एकीकडे जर आपण पाहिलं तर अनंत परांजपे आहेत, त्यांनी वक्तव्य केलंय, जर तुमच्याकडील शिंदे गटाकडील जे नेते आहेत ते जर विरोधात प्रचार करणार असतील, ते जर वेगळी चूल मांडणार असतील तर आम्हालाही कल्याणमध्ये वेगळा विचार करावा लागेल. त्यामुळे कुठेतरी शिंदेंना तुमच्यामुळे या संपूर्ण याच्यावरती टार्गेट केलं जात आहे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आजची बारामतीची लढाई काल परवापर्यंत ननंद भाऊजो अशीच चाललं होतं. एक वेगळं रूप या संपूर्ण महाराष्ट्रात लोकशाहीमध्ये उठाव झालेला संपूर्ण महाराष्ट्रातून मला फोन येत आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांचा त्यांनी हैराण केलेलं आहे, घरं फोडलेली आहेत. त्यामुळे कुठेतरी हे थांबलं पाहिजे. याच्यासाठी राजकीय दृष्ट्या लोकशाही मार्गाने हाच एक प्रकार आहे निवडणुका, आणि म्हणून मी हे जे पाऊल उचलले त्याचं स्वागत अख्ख्या महाराष्ट्रातून अनेक ठिकाणाहून होते. एकनाथ शिंदेंना जर ते तसं ब्लॅकमेलिंग करायचा जर प्रयत्न करत असतील तर ते कच्चा खिलाडी नाही आहे तो डॉक्टर शिंदे. डॉक्टर शिंदेंचं काम मी जवळून पाहिलेलं आहे. प्रचंड लोकप्रियता, प्रचंड लोकसंपर्क, 24 तास लोकांमध्ये गाडून घेण्याची क्षमता आणि रिझल्ट. निवळ फक्त जाण्याने पोकळे आश्वासने वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प राबवले, लोकांना दिलासा देणे, अशा प्रकारचं काम त्यांनी केलंय. आणि म्हणून कोणीतरी सांगावं की बाबा त्यांना आम्ही त्रास देऊ वगैरे, तसा प्रकार केला तर वेगळी स्ट्रॅटेजी विजय शिवतारे करेल.